राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोप नामदार आदरणीय गुलाबराव पाटील, पाचोरा भडगाव मतदारसंघचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरप्पा, आपल्या भडगाव नगरीचे नवनीतिक अध्यक्ष रेखाताई, आमचे सारे नवनिर्मित नगरसेवक, आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील आणि सर्व स्टेजवरील मान्यवर जमलेल्या आमच्या साऱ्या माता भगिनींनो, जयंतीच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण करता मार्गदर्शन करण्याकरता या आयोजन केलेल्या या कार्यक्रमात खरं म्हणजे भडगाव नगरीच्या महिला नगराध्यक्षा रेखाताई पाटील, रेखाताई मालचे आणि आम्ही सारे नगरसेवक भडगाव नगरीचे पदभार सांभाळण्याकरता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सरकार खुद पद देण्याकरता इथं उपस्थित आहेत. सरकारच भडगावला पदग्रहण कराकरता इथं आलेला आहे आणि त्याकरता ह्या भडगाव शहरातला अतिशय हा आनंदाचा क्षण आपण सारे जण अनुभवत आहोत. या आपल्या नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने कधी नाही एवढा ऐतिहासिक प्रचंड विजय आपल्याला या आपल्या आमदार कर्तृत्वान आमदाराच्या माध्यमातून या भडगाव शहराला मिळाला. या ऐतिहासिक नगरीमध्ये भाऊ कधीच बहुमत त्या गेल्या अनेक वर्षामध्ये ना ग्रामपंचायत ना नगरपालिका कधीच मिळालं नाही. एक अशी पहिलीच वेळ आहे की या आपल्या नगरपालिकेमध्ये एक प्रचंड बहुमताने सारे नगरपालिका आपल्या ताब्यात आलेली आहे आणि आज त्याचा पदभार आम्ही सांभाळत आहोत आणि त्याची खुशी आम्ही या साऱ्यांना आहे. भाऊ, आमचे आमदार गेल्या 2 महिन्यामध्ये 5 मिनिटामध्ये जर पाचोऱ्याला असतील तर पुढच्या 10व्या मिनिटाला भडगाव मध्ये आतोनात मेहनत करून जो वार्डमध्ये समस्या उद्भवली असेल तिथं ते तात्पर्याने फोन करतात हजर झाले आणि हा प्रचंड विजय आम्हाला साऱ्यांना मिळवून दिला. आणि हा जो कार्यक्रम आज घडतोय, आज आमच्या एसटी राखीव महिला आज ह्या भडगावच्या नगर अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतील. आम्हाला फक्त 5 मिनिटं दिलेले आहेत, त्यामुळे कुठून सुरू करायचं आणि कुठे बंद करायचं हे देखील भाऊ आम्हाला आता कळत नाही. तरी देखील मी माझं बोलणं 2 शब्दात मी आटपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जी भाऊ. विरोधात